नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बातमी आहे ती विधान परिषदेसाठी सुरू झालेल्या हॉटेलवारीची। विधान परिषदेचं राजकारण चांगलंच तापले। 4 पक्षातील आमदारांची हॉटेलवारी सध्या होणार आहे। 4ही पक्ष आजच आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत। भाजपच्या आमदारांची थोड्याच वेळामध्ये बैठक देखील होणार आहे, तर भाजप आपल्या आमदारांना ताज प्रेसिडेंटमध्ये ठेवणार आहे। तिथे शिंदे गट, ठाकरे गट आणि अजित पवारांचा गटही आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे। कोणत्या पक्षाचे आमदार कुठे असतील ते आपण पाहूया। तर भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंट या ठिकाणी असतील, तर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार वांद्र्याच्या ताज लँडमध्ये असतील, तर अजितदादांचे आमदार द ललितमध्ये असतील, तर ठाकरे गटाचे आमदार ITC ग्रँड हॉटेलमध्ये असतील। विधान परिषदेचं राजकारण तापलं। सर्वच पक्षांची जोरदार तयारी। परिषदेसाठी 4 पक्षांच्या आमदारांची आजच हॉटेलवारी। भाजप, शिंदे गट, अजितदादा गट आणि ठाकरे गट आमदारांना आजच हॉटेलमध्ये ठेवणार। भाजपची थोड्याच वेळात बैठक आमदारांना ताज प्रेसिडेंटमध्ये ठेवणार। शिंदे गटाचे आमदार वांद्र्यातल्या ताज लँड्समध्ये मुक्कामी असतील। रात्री 9 वाजता महत्त्वाची बैठक। अजित पवार गटाचे आमदार द ललित हॉटेलमध्ये असतील। ठाकरे गटाचे आमदार ITC ग्रँड हॉटेलमध्ये असतील। 8 वाजता होणार बैठक। महायुतीनं 9 उमेदवार दिले आहेत, ज्यात भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत उमेदवार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे रिंगणात आहेत। महाविकास आघाडीनं 3 उमेदवार दिले आहेत। काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिला। 200 करोड़ रुपया इमेज बिल्डिंग के लिए दिया जाता है। 200 करोड़ इस पार्टी का एक खासदार है। जिस तरीका का वर्तन उन्होंने शरद पवार जी के साथ किया, जो भाषा का इस्तेमाल किया, ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं है। होटल पॉलिटिक्स तो क्या, अभी पैसा इतना हो गया है कि होटल खरीद लेंगे। होटल पॉलिटिक्स क्या कर रहे हैं? आम्ही कोणालाही हॉटेलमध्ये ठेवायचा विचार करत नाही। आमच्या आमदारांवर विश्वास आहे आणि आम्हाला या पद्धतीने कोणाला डांबून ठेवायची आवश्यकता वाटत नाही। दुसरा राहिला प्रश्न इतर आमदार भेटण्याचा, असे बरेच जण भेटत आहेत। रिझल्ट काय येतोय त्यानंतर त्यावर बोलू।